तर मित्रांनो, काल झाली एल क्लासिको इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये आणि ती होती मँचेस्टर सिटी विरुद्ध लिव्हरपूल. जी सिटी आता थोडी तुम्हाला अशी देखील दिसेल की शर्यतीत मागे पडत आहे आर्सेनलच्या, परंतु त्यांनी काल कमबॅक करून 2-1ने लिव्हरपूलला हरवून ही मॅच जिंकली. आणि मी ॲज अ लिव्हरपूल फॅन मग आमचा परफॉर्मन्स पहिल्या हाफमध्ये एवढा काही चांगला वगैरे असा नव्हताच. आणि डोमिनिक सोबोस्लायचा जो इंडिव्हिज्युअल ब्रिलियन्स होता ना, त्यामुळे आपण तो तिथे आघाडी घेतली होती. परंतु त्यानंतर जे मँचेस्टर सिटीने कमबॅक केले ना, जो गोल आला इन द बॉक्स, तिथे मान मार्किंग पण एवढी चांगली नव्हती डिफेन्समध्ये आणि आपण गोल खाल्ला. त्यानंतर आलिसननं जो टॅकल केला प्लेअरवर आणि त्याची पेनल्टी मिळाली आणि ती पुन्हा अर्लिंग हॅलँडने कन्वर्ट केली मस्तमध्ये आणि 2-1ने त्यांनी आघाडी घेतली. आणि लास्ट मिनिटला तुम्ही जर पाहिलं तर मँचेस्टर सिटीच्या गोलकीपरने तो गोल थ्रो केला आणि हॅलँडला चान्स होता गोल मारण्याचा, पण त्याने काय केलं की डोमिनिक सोबोस्लायचा शर्ट ओढला आणि त्या ह्याच्यात तो गोल पोस्टमध्ये जाऊन मिसावला बॉल, पण तो रेफरीने गोल दिला नाही. आणि मला असं वाटत होतं की डोमिनिक सोबोस्लायने एवढे करण्यापेक्षा तो गोल जाऊन दिला असं तर परवडले असते, कारण की येणारी मॅच आपली सुंदरलँडच्या विरुद्ध आहे आणि त्या मॅचमध्येच जर डोमिनिक सोबोस्लाय अवेलेबल नसेल तर मला वाटत नाही की आपण ही मॅच जिंकू. आणि तुम्ही जर लिव्हरपूलचा परफॉर्मन्स पाहिला 2026मध्ये तर फक्त एकच मॅच लिव्हरपूलने जिंकली आहे, बाकीच्या सर्व मॅचेस ह्या ड्रॉ आहेत किंवा हरल्या आहेत. आणि मँचेस्टर सिटीला आता चांगली संधी आहे की जी लीड 9ची होणार होती ती आता फक्त 6 पॉईंटवरच थांबली आहे. आणि इथून पुढे जर त्यांना मॅच जिंकायची असेल तर आर्सेनल विरुद्ध मँचेस्टर सिटीची मॅच ही आता खूप इम्पॉर्टंट मॅच होणार आहे आणि ती इतिहासामध्ये होणार आहे आणि ती मॅच मँचेस्टर सिटीला जिंकावीच लागेल. आणि जर मी लिव्हरपूलच्या बद्दल बोलायला गेलो तर मिशन इम्पॉसिबल आहे. टॉप 4ची रेस आपण पाहू शकता. आपण लिव्हरपूल 4 पॉईंट बिहाइंड आहे चेल्सीच्या आणि इथून जर आपल्याला नेक्स्ट इयरच्या UCLसाठी जर क्वालिफाय व्हायचं असेल तर येणारी प्रत्येक मॅच ही जिंकावीच लागेल. आणि या मॅचचा पूर्ण ब्लेम आर्ने स्लॉटवर जातो, कारण की एक गोलची लीड घेऊन जर आपण ते डिफेंड करू शकत नसू व्यवस्थित तर काही फायदा नाही. मग कशाला तुम्ही येऊन बसलाय, तुम्ही काहीच करू शकता, इंटेन्सिटी दिसत नाही. तुमचा बेंच बघितला ना, मलाच हसायला येते. केएस आहे, कर्टिस जोन्स आहे, रिओ अंगमोआ भाई एक नंबर प्लेअर आहे, तुम्ही त्याला चान्स देत नाही. तर कोडी गॅकपोला खेळवता, तो काही कामाचा पण नाही आणि सारखा तुम्ही त्याच्या भरोसा करताय कारण तुम्ही नेदरलँडचा प्लेअर आहे म्हणून. असे काय आहे का? रिओ अंगमोआ क्लास प्लेअर आहे. तुम्ही जर त्याला संधी दिली LWWF खेळायला तर तो भारी खेळला असता. फर्स्ट हाफमध्ये थोडे चान्सेस त्याने क्रिएट करत होते. मी त्याला स्वतः खेळताना बघितलंय प्री मॅचेसमध्ये वगैरे. भाई खतरनाक ड्रिबल वगैरे मारतो, बॉल तुम्हाला असिस्ट देणार प्लेअर, तुम्ही त्याला बेंचवर बसवता. हे आर्ने स्लॉटने करायचे बंद करावे आणि आर्ने स्लॉट स्वतःचा जॉब वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे आत्ता, कारण की मॅनेजमेंटला पण काही पडली नाही. बाकीच्या सगळ्या टीमांनी कोचला सॅक केले, परंतु लिव्हरपूल कोणाची वाट पाहत आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि जर हे असं चालू राहील ना तर हा सीझन जाणार आहे, एक कपही मिळणार नाही, पुढच्या वर्षीच्या UCLसाठी लिव्हरपूल पात्रही ठरणार नाही, अशी सिच्युएशन सध्या आहे. आणि आता पाहूयात की इथून पुढे काय होते. आणि सिटीला ॲडव्हान्टेज मिळाला आहे. आणि जर पॉईंट टेबल आता आपण पाहिलं तर आर्सेनल टॉप ऑन द पोझिशन, देन मँचेस्टर सिटी, ॲस्टन विलाने पॉईंट ड्रॉप केला आहे, 3 नंबरला आलेत. मँचेस्टर युनायटेड टॉप क्लास परफॉर्मन्स फ्रॉम लास्ट 4 मॅचेस अँड देन चेल्सी अँड देन लिव्हरपूल. आणि लिव्हरपूलच्या पाठीमागे 2-3 टीम आहेत आपली विरुद्ध टीम एव्हर्टन, देन बॉर्नमथ, अशा काही टीम आहेत की ज्या आपल्याबरोबर 1-2 पॉईंट पाठीमागे आहेत. जर त्यांनी त्यांच्या येणाऱ्या मॅचेस जिंकल्या तर आपण सरळ 8-9 नंबरवर फेकले जाऊ. मग याचा तुम्ही विचार करा की म्हणजे आपण सध्या सिच्युएशन काय चालली आहे. आणि ॲज अ लिव्हरपूल फॅन मला पण हार्ड होतं की पाठीमागच्या चॅम्पियन ह्या वर्षीचा आपला असा बेकार परफॉर्मन्स आणि लुईस दियासारखा आपण प्लेअर, हातातला प्लेअर सोडून दिला बायर्न म्युनिकला आणि तो आज काय परफॉर्मन्स देतो बायर्न म्युनिकमध्ये, एक नंबरचा टॉप परफॉर्मन्स. आणि यावरून एक गोष्ट अशी लक्षात दिसून येते की ह्या 1-2 वर्षात जे मॅनेजमेंट म्हणजे जे घडत आहे ना ते अजिबात मला पटले नाही आणि आमची लिव्हरपूलच्या फॅनलाही पटले नाही जे काही चालले आहे. तर अशाच मॅचेससाठी आपल्या चॅनलवर जोडून राहा आणि तुम्ही कोणत्या क्लबला सपोर्ट करता ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच आपले चॅनल पाहत राहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा अपडेटसाठी. आणि आपल्या चॅनलवर अशाच मोठ्या मोठ्या फुटबॉलच्या, ती इंग्लिश प्रीमियर लीग असू दे, ला लिगा असू दे, बुंदेसलिगा असू दे, फ्रेंच लीग असू दे किंवा इंडियन फुटबॉल असू दे, नाही तर आपल्या कोल्हापूरचे लोकल फुटबॉल असू दे, याच्या सर्व न्यूज तुम्हाला या चॅनलवर मिळतील. यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कोणत्या टीमचे फुटबॉल फॅन आहात, कोणत्या क्लबचे फुटबॉल फॅन आहात ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बाय.